बालगंधर्व रंगमंदिराच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा समारंभात निर्मात्या व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश मुख्य सचिव संघमित्रा फिल्म प्रोडक्शन संघमित्रा गायकवाड यांना महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष व बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, अमर पुणेकर आणि मामाच्या गोव्याला जाऊ यामधील कलाकार यांच्या हस्ते बालगंधर्व पुरस्कार प्रदान करत चित्रपट सृष्टीतील व सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानाबद्दल मान्यवरांकडून सन्मानित करण्यात आले. संघमित्रा गायकवाड यांनी सामाजिक व चित्रपट क्षेत्रात भरीव योगदान दिले असून त्यांचा आगामी काळातही चांगले चित्रपट करण्याचा मानस आहे. संघमित्रा गायकवाड यांना बालगंधर्व पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मी संघमित्रा गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश आणि संघमित्रा फिल्मची निर्माता आहे आणि अनेक पदावर मी आहे. आज गेले 20 ते 25 वर्ष सोशल वर्क करत असताना मी अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहे. कमीत कमी 200 ते 300 पुरस्कार मला आजपर्यंत मिळालेले आहेत. ज्यावेळेस एखाद्या स्त्रीला पुरस्कारांनी सन्मानित करत असतात त्या आपलं नाही तर जनतेने आपल्याला प्रवृत्त केलेला असतं. जनतेचा मला खूप म्हणजे सहकार्य आहे आणि त्या निमित्ताने आज मला जो सन्मानित मला पुरस्कार मिळाला बालगंधर्व परिवाराच्या वतीनं आणि आपलं महामंडळाच्या वतीनं सगळ्यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करते. आणि पुरस्कार कसा असावा की पुरस्काराला जेव्हा प्रेरणा पुरस्कार देतात त्यावेळेस एखाद्या स्त्रीला प्रेरणा येत असते आणि समाजामध्ये आपल्याला एक शक्ती म्हणावं किंवा प्रेरणा असं स्त्रियांच्या बाबतीत होत असतं. आणि समाजाने आपल्याला ज्या काही गोष्टी म्हणजे दिलेल्या आहेत लोकांसाठी जनतेसाठी काम करत राहावे आणि प्रत्येक जनतेच्या प्रॉब्लेम आपण सॉल्व करावे. आणि ह्या सगळ्या जनतेने आज मला जे प्रेरणा दिली आणि मला निवड केली त्याबद्दल खरंच मी धन्यवाद आहे. तुमचं काय वाटतं कशा प्रकारचं म्हणजे जे काय आता कला परिवारचं आहे तर काय नेमकं तुमच्या पुढच्या कलाकृती असणार आहे किंवा काय तुम्ही आत्तापर्यंत केलेलं आहे? आत्तापर्यंत केलं तर मी माझा कालावध सांगायचं म्हणलं तर संपणार पण नाही. मी म्हणजे इतकं काम केलेलं आहे अख्खं म्हणजे महाराष्ट्रात आहे अख्खं मी कर्नाटक वगैरे हे ते महिलाच्या जे काही प्रॉब्लेम असतील किंवा गोरगरिबासाठी जनतेसाठी विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक साहित्य लागत असेल किंवा स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना आली असेल किंवा शिक्षकांचे जे प्रॉब्लेम असतील तर ह्या सगळ्या गोष्टीचं कसं सोडवायचं किंवा काय करायचं तर ते चूल आणि मूल हे जे म्हणतात खरोखरच चूल आणि मूल तर हे स्त्रींना कधी चूक. फिल्म क्षेत्रामध्ये काय नेमकं योगदान आहे तुमचं? आता फिल्मचे म्हणजे माझे कमीत कमी 2-3 पिक्चर निघाले. आता लव लवर जिंदाबाद आता लिहिलंच आणि नाटक पण म्हणजे निघाले आहे. आणि फिल्म ह्याच्यामध्ये खरंच कलाकारांना संमती द्यायला पाहिजे. कलाकारांना पण पेन्शन लागू व्हायला पाहिजे. कलाकारांसाठी पण खूप काही त्यांचं योगदान असतं. कलाकार हे कधी जिंदगीत त्यांचं म्हणजे हे नाही त्यांचा विमा व्हायला पाहिजे त्यांची पॉलिसी व्हायला पाहिजे. हेच मी सगळ्यांना प्रोड्युसरच्या वतीने सांगू इच्छिते. काय होतं? मी बुद्धी सजयले मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पुण्याची युवती अध्यक्ष आहे आणि त्या युवती अध्यक्ष मिळण्याच्या मागे मावशीचं माझं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे आणि प्रवक्ता देखील आहे मी पुणे शहराची. तर त्याच्या वतीने मी सांगते कलाकार एक माध्यम असतं एक इमोशन दाखवायचं. युवकांना प्रेरणा देण्याचं फक्त एक शब्दांनी नाही भावनांनी ॲक्शन्सनी एक्सप्रेशन्सनी या सगळ्या माध्यमातून कलाकार एक संदेश देत असतो. तर जेव्हा मावशी म्हणते जेव्हा ती प्रोड्युसर आहे प्रोड्यूस म्हणजे आपण कुठले चित्रपट केले पाहिजे कुठला संदेश दिला पाहिजे. तर आत्ता नुकते त्यांचे 2-3 फिल्म्स जे होते त्याच्याबद्दल मी सांगेन. त्याच्यामध्ये एक होतं की व्यसन का नाही केलं पाहिजे बारमध्ये गेले पाहिजे बारमध्ये रिस्ट्रिक्शन्स का पाहिजे कारण आता सगळं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे त्याच्यामुळे रूल्स अँड रेग्युलेशन्स गव्हर्नमेंटकडून इम्प्लाय होते त्याच्यामुळे भरपूर व्यसन युवकांपर्यंत पोहोचतात. कॉलेजमध्ये इझिली अवेलेबल ड्रग्ज आहेत मग ते ड्रग्सची लाईन जर मुलांना इझिली ड्रग्ज अवेलेबल मिळतात तर सरकारला का मिळत नाही शासनाला का मिळत नाही. हे सगळ्या गोष्टी ट्रेस करण्यासाठी कधी कधी ना एक कलाकाराच्या माध्यमातून जेव्हा समाजाकडे मेसेज जाताना ते पण खूप गरजेचं आहे. तर आय थिंक कलाच्या माध्यमातून भरपूर काही गोष्टी समाजापर्यंत पोहोचू शकतो. फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टनेच कळत नाही तर सोशल मीडियाचा वापर करण्यात सोशल मीडिया ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन पोर्ट्रेइंग की कुठले कलाकार आहेत त्यांनी काय. आणि आता मला वाटतं की जिथे शासन
सिटिझनमध्ये पॉलिटिक्समध्ये भरपूर काय वरखाली गोष्टी चाललेल्या आहेत. तिथे जसं CJP वरती आलेलं आहे, तर तिथे आय थिंक कलाच्या माध्यमातून सुद्धा आपण मेसेज चांगला देऊ शकतो की एज्युकेशन सेक्टरमध्ये कुठं आपण पब्लिश केलं पाहिजे. सो आय थिंक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ॲक्टर्स, जिथे ॲक्टर्सनी सुद्धा फक्त ॲक्टिंगच्या माध्यमातून का होईना खराची बाजू घेतली पाहिजे, सोशल स्ट्रक्चरच्या बद्दल बोललं पाहिजे, इनइक्वालिटी अजून पण आहे, कास्टिझम अजून पण आहे, त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. तर आय थिंक ॲक्टिंगच्या क्षेत्रामध्ये भरपूरशी व्हरायटी आहे आणि त्या व्हरायटीला दाखवण्याचं काम जे कोणी करतंय त्याला सन्मान भेटणं गरजेचं आहे. थँक्यू.